नमस्कार मुलांनो, आज आपल्याला पहिल्या प्रकरणातल्या शेवटच्या मुद्द्याबद्दल चर्चा करायची आहे। स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व, वापर किंवा उपयोग याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून स्थूल अर्थशास्त्राच्या महत्त्वाबद्दल सविस्तर चर्चा करूया। विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व, वापर किंवा उपयोग। क्रमांक 1, अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती। स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्राच्या सहाय्याने अधिक सुलभ आणि सोपं होतं। त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील गुंतागुंतीच्या समग्र आर्थिक घटकांचं विश्लेषण करण्याच्या दृष्टीने स्थूल अर्थशास्त्राची मदत होते किंवा स्थूल अर्थशास्त्र हे महत्त्वपूर्ण ठरतं। उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न किंवा एकूण बचत किंवा एकूण गुंतवणूक यासारख्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील गुंतागुंतीच्या समग्र आर्थिक घटकांचं विश्लेषण करण्याच्या दृष्टीने स्थूल अर्थशास्त्र मदत करतं किंवा स्थूल अर्थशास्त्र महत्त्वपूर्ण ठरतं। त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्याच्या दृष्टिकोनातून स्थूल अर्थशास्त्राला विशेष महत्त्व आहे। मुद्दा क्रमांक 2, आर्थिक चढउतार। स्थूल अर्थशास्त्रामुळे मुलांनो अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या आर्थिक घटकांमध्ये होणाऱ्या बदलांचा किंवा चढउतारांचा अभ्यास आपल्याला सहज करता येतो। उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नात होणारे चढउतार असतील किंवा रोजगार पातळीमध्ये होणारे चढउतार असतील किंवा उत्पादन पातळीमध्ये होणारे चढउतार असतील, या सर्व घटकांमध्ये होणाऱ्या बदलांचा सविस्तर अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामुळे करता येतो। त्याच्यामुळं अर्थव्यवस्थेतील अशा आर्थिक संदर्भातील चढउतारांच्या विश्लेषणासाठी स्थूल अर्थशास्त्राची मदत होते किंवा स्थूल अर्थशास्त्राचा वापर होतो। म्हणजेच स्थूल अर्थशास्त्रामुळे आर्थिक चढउतार समजण्यास मदत होते। नंबर 3 आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न। विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कारण कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची होत असलेली प्रगती किंवा वाटचाल ही राष्ट्रीय उत्पन्नावरून समजते। त्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्नात होणारा बदल, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती, राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या संकल्पना किंवा राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या अडचणी यासारख्या विविध घटकांचं विश्लेषण हे राष्ट्रीय उत्पन्नाअंतर्गत स्थूल अर्थशास्त्रामध्ये समजतं। त्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास हा सुद्धा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या दृष्टीने स्थूल अर्थशास्त्राला महत्त्व आहे। चौथा मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक विकास। स्थूल अर्थशास्त्राच्या अलीकडील विकसित विश्लेषणानुसार आपल्याला विकसनशील देशातील आर्थिक विकासासंदर्भातील विश्लेषण समजण्यास मदत होते। एवढंच नव्हे तर आर्थिक विकासामध्ये अशा देशामध्ये दारिद्र्य असेल किंवा आर्थिक व संपत्ती मधील विषमता असेल किंवा लोकांच्या राहणीमान असेल, यासारख्या वेगवेगळ्या समस्या समजण्याच्या दृष्टिकोनातून आणि एखाद्या देशाची आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकास करण्यासाठी करता येणाऱ्या उपाययोजनांच्या दृष्टिकोनातून आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी संदर्भात स्थूल अर्थशास्त्राचा वापर होतो किंवा स्थूल अर्थशास्त्र महत्त्वाचं ठरतं। त्याच्यामुळं आर्थिक विकासाच्या दृष्टीने सुद्धा किंवा एखाद्या देशाच्या आर्थिक विकासासाठी
स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण अधिक महत्वाचे आहे, उपयोगी आहे किंवा स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणाचा वापर होतो. त्याच्यानंतर पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेची कामगिरी समजण्यासाठी. एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेची कामगिरी कशी आहे आणि एखाद्या देशाची अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेने कशी वाटचाल करत आहे हे समजण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या विश्लेषणाची मदत होते. म्हणजेच अर्थव्यवस्थेची कामगिरी मोजण्यासाठी अलीकडच्या काळात राष्ट्रीय उत्पन्न हे एक महत्वाचं साधन वापरलं जातं आणि या राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन हे स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. म्हणून मुलांनो, स्थूल अर्थशास्त्रामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप होतं आणि या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामुळं एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं वाटचाल करत आहे हे समजण्यासाठी किंवा त्या अर्थव्यवस्थेची कामगिरी लक्षात येण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची मदत होते किंवा स्थूल अर्थशास्त्र महत्वाचं ठरतं. एवढंच नव्हे तर एखाद्या कालखंडामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची तुलना आपल्याला दुसऱ्या कालखंडामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाशी करता येते. म्हणजे साध्या शब्दात सांगायचं म्हटलं तर एका वर्षामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा आणि दुसऱ्या वर्षामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा यांची आपल्याला तुलना करता येते. एवढंच नव्हे तर गेल्या वर्षी असलेलं राष्ट्रीय उत्पन्न आणि या वर्षी असलेलं राष्ट्रीय उत्पन्न याची सुद्धा तुलना करता येते. त्याच्यामुळं अर्थव्यवस्थेची कामगिरी समजण्याच्या दृष्टिकोनातून किंवा वाटचाल समजण्याच्या दृष्टिकोनातून स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग होतो, वापर होतो किंवा स्थूल अर्थशास्त्र महत्वाचं ठरतं. नंबर 7, स्थूल अर्थशास्त्र हे स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. आर्थिक चल म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर आर्थिक चल म्हणजे अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे किंवा कार्याचे मापन करणारे साधन. म्हणजे ज्या घटकांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेच्या कामगिरीची तुलना होते किंवा मापन होते त्याला आर्थिक चल असे म्हणतात. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण मागणी, एकूण पुरवठा यासारख्या समग्र किंवा स्थूल आर्थिक चल समजण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या अभ्यासाच्याही दृष्टिकोनातून स्थूल अर्थशास्त्राचा वापर होतो किंवा स्थूल अर्थशास्त्र महत्वाचं ठरतं. त्याच्यामुळं स्थूल अर्थशास्त्राचं हे एक महत्व आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे मुलांनो, स्थूल अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील रोजगाराची पातळी कशी आहे आणि त्यात होणारे बदल हे समजण्याच्याही दृष्टिकोनातून स्थूल अर्थशास्त्र उपयोगी ठरतं. कारण आपण पाहिलं स्थूल अर्थशास्त्रालाच उत्पन्न व रोजगार सिद्धांत असेही म्हणतात. म्हणजे रोजगार पातळी कशी ठरते हे स्थूल अर्थशास्त्रामुळे समजते. त्याच्यामुळं सामान्य रोजगार पातळीच्या विश्लेषणाच्याही दृष्टिकोनातून स्थूल अर्थशास्त्राला अनन्यसाधारण महत्व आहे. अशा पद्धतीनं मुलांनो, आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये अशा पद्धतीनं सर्व मुद्दे समजून घेतलेले आहेत. या अर्थशास्त्राच्या 2 पद्धतीमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र या पहिल्या पद्धतीचं विश्लेषण आपण अशा पद्धतीने समजून घेतलं. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या आणि व्याप्ती, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व. तसंच स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आणि व्याप्ती, स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य आणि स्थूल अर्थशास्त्राचे महत्व अशा पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण आपण सविस्तरपणे समजून घेतले आणि त्याच्यामुळं आपल्याला स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र या दोन्हीही अभ्यास पद्धतीचा सविस्तर परिचय, माहिती किंवा ओळख या पहिल्या प्रकरणाच्या माध्यमातून झालेली आहे. धन्यवाद.